हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल पाहिलं होतं आणि मी तुम्हाला एक एक्झाम्पल होमवर्क म्हणून सुद्धा दिलं होतं. पण एकंदरीत माझ्या लक्षात आलं की खूपशा लोकांनी मला त्याचा आन्सर पाठवलं नाही तुमच्यापैकी. पण काही मुलांनी, मोजक्याच मुलांनी मला त्याचं आन्सर पाठवलं आणि मला म्हणजे खूप बरं वाटलं की जेवढ्यांनी पण मला त्याचा रिप्लाय दिलाय किंवा व्हॉट्सअपला मला जेवढे सुद्धा आन्सर आले ते सगळेच्या सगळे ऍक्युरेट होते. त्यातलं एकही मला चुकीचं सापडलं नाही. सो त्यामुळे मला तरी स्वतःला असं वाटायला लागलं की मी जे शिकवतो ते तुम्हाला समजतंय बऱ्यापैकी. जर ज्या लोकांना समजत नसेल तर त्यांनी माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करावा, मी त्यांना पर्सनली समजून सांगेन. अदरवाईज माझी शिकवण्याची टेक्निक चेंज करेल. ओके. सो आता आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे मी तो सॉल्व्ह करून दाखवणार होतो प्रॉब्लेम. पण माझ्याकडे कधी सॉल्व्ह केला असता मी, जर माझ्याकडे तुमच्यापैकी काही लोकांचं जर प्रॉब्लेम्स आले असते की तो समजत नाहीये किंवा काय, तर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलं असतं. पण मी दिलेलं एक्झाम्पल बऱ्याचशा मुलांनी सॉल्व्ह केलंय आणि ज्याला जमत नाही असं एकही माझ्याकडे कॅन्डिडेट आलेला नाहीये. काही लोकांनी दिलेच नाहीयेत. नाही दिले त्यांना जर नसेल द्यायचं माझी काय हरकत नाही, तर त्यांचा लॉस आहे. पण माझ्याकडे असं एकही जण आले नाही की त्याला समजत नाहीये. त्याच्यामुळे मी असं ऍझ्युम करून चालतोय की ते जे मी एक्झाम्पल दिलं होतं ते तुम्हाला सगळ्यांना समजलं आणि तुम्ही सगळेजण ते सॉल्व्ह करू शकता. ओके. आता आपण काय करूयात, तर आपल्या नेक्स्ट पार्ट कडे वळूयात. नेक्स्ट पार्ट आपला काय आहे, तर नेक्स्ट पार्ट आहे डायग्राम्स. डायग्राम्स अँड ग्राफ्स. नेक्स्ट पार्ट आहे आपला डायग्राम्स अँड ग्राफ्स. ओके. नेक्स्ट पार्ट आहे डायग्राम्स अँड ग्राफ्स. डायग्राम्स आणि ग्राफ्स मध्ये जर आपण शिकायचं म्हटलं तर डायग्राम्स म्हणजे काय किंवा ग्राफ्स म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये काय शिकलो, तर स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण शिकलो की हाऊ टू कलेक्ट डाटा, देन हाऊ टू प्रेझेंट डाटा. ओके. सो डाटा तुमचा कलेक्ट कसा करायचा आणि त्याला प्रेझेंट कसं करायचं. प्रेझेंट करायची एक टेक्निक तर आपण शिकलो की टेबल मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट केलं, टेबलमध्ये रोज आणि कॉलम्स मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट केलं. ओके. सो आता नेक्स्ट पार्ट काय आहे, तर टेबल्स आणि ग्राफ सोडून आणखी कोणता आहे की ज्याच्या मध्ये आपण ऍक्युरेट रिप्रेझेंट करू शकतो, डाटा प्रेझेंट करू शकतो, तर तो पार्ट आहे त्याच्यातला. त्या पार्टला म्हणतोय आपण पिक्चर. मग पिक्चर फॉर्म मध्ये मोस्टली यूज केले जाणारे हा प्रकार आहे डायग्राम अँड ग्राफ्स. ओके. सो डायग्राम्स अँड ग्राफ्स म्हणजेच पिक्चर्स की याच्यातून तुम्ही तुमचा जो मिळालेला डाटा आहे तो तुम्ही काय करताय, तर डिस्ट्रीब्यूट किंवा समोरच्याला काय करताय, प्रेझेंट करताय तुमचा डाटा. आता याच्यामध्ये डायग्राम्स मध्ये सुद्धा ज्या वेळेला तुम्ही प्रेझेंट करताय त्यावेळेला आपल्या डायग्राम्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, तर डायग्राम्स मध्ये तुमचा जो किंवा कोणकोणत्या ऍडव्हान्टेजेस आहेत डायग्राम्सचे. डायग्रामचे असे ऍडव्हान्टेजेस आहेत की एक सुटेबल डायग्राम मध्ये तुम्ही तो डाटा एक्झाम काय आहे तर रिप्रेझेंट करू शकताय. अदरवाईज तो जो डाटा आहे तो समोरच्याला अट्रॅक्टिव्ह सुद्धा वाटतो ज्यावेळेला तुम्ही डायग्राम मध्ये सांगताय. आणि डायग्राम मध्ये अंडरस्टँडिंग खूप इझिली होते. तर असे काही त्याचे फीचर्स आहेत किंवा ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर या डायग्रामचे जे आहेत या डायग्रामचे दोन पार्ट पडतात. डायग्रामचे दोन पार्ट पडतात. दोन पार्ट कोणते, पहिला आहे वन डायमेन्शनल डायग्राम. इथे पहिला आहे वन डायमेन्शनल डायग्राम. वन डायमेन्शनल डायग्राम आणि सेकंड आहे टू डायमेन्शनल डायग्राम. डायमेन्शनल डायग्राम. ओके. सो डायग्रामचे दोन प्रकार येतात, वन डायमेन्शनल डायग्राम अँड टू डायमेन्शनल डायग्राम. आता वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये कोणकोणते येतात. सो ह्या जो वन डायमेन्शनल डायग्राम जो आहे यालाच म्हटलं जातं
बार डायग्राम काय म्हटलं जातं त्याला? बार डायग्राम याला म्हटलं जातं बार डायग्राम. ओके, सो आता आपण आधी वन डायमेन्शनल डायग्रामच बघूयात. वन डायमेन्शनल डायग्राम मधला काय म्हटलं तर बार डायग्राम. तो बार डायग्राम म्हणजे काय, तर बार डायग्राम मध्ये वर्टिकल एक बार डायग्रामचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो पहिलं, आणि ते एक्झाम्पल वरून मग आपण त्याचं मिनिंग शोधूया. ओके, सो इथे मी आता रफ करतो, पण एक लक्षात ठेवा, एक मिनिट. वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये बघतो, यालाच आपण काय म्हणतोय, बार डायग्राम. आता वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये सुद्धा किंवा बार डायग्राम मध्ये सुद्धा तीन टाईप आहेत. बार डायग्राम मध्ये तीन टाईप आहेत. त्याच्यामधला फर्स्ट वन आहे सिंपल बार डायग्राम. सिंपल बार डायग्राम. सेकंड आहे मल्टिपल बार डायग्राम. मल्टिपल बार डायग्राम. थर्ड वन आहे पर्सेंटेज बार डायग्राम. पर्सेंटेज बार डायग्राम. ओके, सो हे तीन टाईप आहे. ते लिहून घ्या सगळं. मी जे 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 तुम्हाला सांगतोय ते राईट डाऊन करत चला, कारण याच्यावरती तुम्हाला थेरॉटिकल सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय डायग्राम्स अँड ग्राफ्स अँड टाइप्स ऑफ डायग्राम्स अँड ग्राफ्स. सो याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. सो तुम्ही त्या पद्धतीने ते लिहू शकता की डायग्राम्स आणि ग्राफ म्हणजे काय, पिक्चर पिक्चर प्रेझेंटेशन ऑफ कलेक्टेड डाटा. मग त्याच्यामध्ये टू टाइप्स, त्याचे फीचर्स जे मगाशी तुम्हाला मी सांगितले ते, की अट्रॅक्टिव्ह होतं, अंडरस्टँडेबल असतं, की तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने समजू शकता. सो हे त्याचे काही काही फीचर्स आहेत, ते सुद्धा तुम्ही त्याच्यात देऊ शकता. टाइप्स मध्ये येतात दोन टाइप्स, वन डायमेन्शनल डायग्राम आणि टू डायमेन्शनल डायग्राम. आता वन डायमेन्शनल डायग्रामचा आपण आधी बघतोय. वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये येतं तीन टाइप्स, सिंपल बार डायग्राम, मल्टिपल बार डायग्राम, पर्सेंटेज बार डायग्राम. आता या वन डायमेन्शनल का म्हटलं जातं, तर वन डायमेन्शन याच्यासाठी म्हटलं जातं, वन डायमेन्शनल डायग्राम मध्ये हे तुम्हाला सांगतो, कुठे एक्झाम्पल मध्ये आहेच म्हणा. सो अशा पद्धतीने हा ग्राफ असतो किंवा अशी डायग्राम असते. सो अशा पद्धतीने तुम्हाला बार दाखवले जातात त्या डायग्राम मध्ये. सो ज्यावेळेला हे बार दाखवले जातात, तेव्हा ह्या बारची जी विड्थ आहे, त्या विड्थला काहीही मिनिंग नसतं. सो विड्थ जी आहे याची ती मिनिंगलेस असते. पण ह्याचं मिनिंग कशाला असतो, तर ह्याच्या लेंथला. ही जी लेंथ आहे याची, सो ह्याला मिनिंग असतो, विड्थला मिनिंग नसतो. त्याच्यामुळे फक्त याच्या एकाच डायमेन्शनला मिनिंग आहे, म्हणून याला म्हटलं जातं वन डायमेन्शनल बार, सॉरी वन डायमेन्शनल डायग्राम. आलं लक्षात, की याच्या फक्त लेंथला मिनिंग आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं वन डायमेन्शन. सो कारण ही जी आहे विड्थ जी आहे, ती विड्थ तुम्ही किती ठेवू शकता, याला काही तुम्हाला असं हे नाहीये. तुम्ही छोटी करू शकता, याला मोठी करू शकता किंवा आणखी मोठी. तर तुम्हाला हवं त्या पद्धतीने तेवढी तुम्ही त्याची विड्थ ठेवू शकता. सो विड्थला मिनिंग नाहीये, पण त्याच्या हाईटला मिनिंग आहे किंवा त्याच्या लेंथला मिनिंग आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं वन डायमेन्शनल डायग्राम. आता त्याच्यातील जो फर्स्ट पॉईंट आहे तो सिंपल बार डायग्राम. सिंपल बार डायग्राम काय आहे हे बघण्याआधी आपण त्याचे एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सो मी हे सगळं आधी रफ करतोय, याच्यावरती मी लिहितोय ते. ए सिंपल बार डायग्राम. सिंपल बार डायग्रामचं क्वेश्चन घ्या तिथे. Following table gives, yeah, question gap. Following table gives, following table gives the rainfall, gives the rainfall, rainfall in mm, in mm of, mm म्हणजे मिलीमीटर,
एम चा मिनिंग काय आहे? एम चा मिनिंग आहे मिलीमीटर ऑफ सम एरियाज ऑफ some areas of Mumbai, areas of Mumbai, areas of Mumbai on 26 July 26. मी लिहित असताना माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा हा राईट डाऊन करत चला प्रॉब्लेम, कारण मला नंतर आन्सर साठी हे रफ करावं लागणार आहे सगळं, कारण माझ्याकडे तेवढं राहणार नाही, आपला बोर्ड छोटा असल्यामुळे मला तेवढं ऍट अ टाइम क्वेश्चन आणि आन्सर लिहिता येणार नाहीये. त्याच्यामुळे क्वेश्चन मी लिहित असताना माझ्यासोबत क्वेश्चन लिहित चला. जुलै 2005. ओके, आता त्यांनी काय केलंय इथे काय म्हटलंय, फॉलोइंग टेबल गिव्स द रेनफॉल इन एम ऑफ सम एरियाज ऑफ मुंबई ऑन 26 जुलै 2005. 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये जेवढा पाऊस झाला तो वेगवेगळ्या एरियानुसार त्यांनी एम मध्ये कोणत्या ठिकाणी किती पाऊस झाला त्याचा आपल्याला डाटा दिलेला आहे. तो आपल्याला काय करायचंय, डायग्राम मध्ये बसवायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी दिलेला आहे एरिया and then rainfall in mm, then rainfall in mm, then काय rainfall in mm. सो पहिलं फर्स्ट वन आहे बोरिवली, काय आहे बोरिवली एरिया. सेकंड वन आहे गोरेगाव, गोरेगाव. थर्ड वन आहे बँड्रा आणि फोर्थ वन आहे कुर्ला. ओके, सो बोरिवली, गोरेगाव, बँड्रा, कुर्ला 4 एरिया त्यांनी दिलेले आहेत. त्या 4 एरियाचं काय दिलेलं आहे, रेनफॉल दिलेला आहे. रेनफॉल दिले आहे 2500 बोरिवलीचा एम एम मध्ये, 3000 गोरेगाव, 1750 बँड्रा आणि 2200 कुठला आहे, कुर्ला. ओके, सो अशा पद्धतीने मला डाटा दिलेला आहे, दिसते सगळ्यांना इथे. ओके, आणि त्यांनी काय म्हटलंय खाली, रिप्रेझेंट द अबाउट डाटा बाय सिंपल बार डायग्राम. रिप्रेझेंट about data by simple bar diagram. काय म्हटलंय, रिप्रेझेंट अबाउट डाटा बाय सिंपल बार डायग्राम. ओके, सो आलं लक्षात तुमच्या. सो हा झाला तुमचा क्वेश्चन. आता क्वेश्चनचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन लिहून झाला का, फॉलोइंग टेबल गिव्स द रेनफॉल इन एम ऑफ सम एरियाज ऑफ मुंबई ऑन 26 जुलै 2005. एरिया बोरिवली, गोरेगाव, बँड्रा, कुर्ला. रेनफॉल इन एम बोरिवली 2500, गोरेगाव 3000, बँड्रा 1750, कुर्ला 2200. देन क्वेश्चन काय आहे, रिप्रेझेंट अबाउट डाटा बाय सिंपल बार डायग्राम. ओके, आलं लक्षात. सो हा क्वेश्चन लिहून झाला असेल तुमचा, तर आपण काय करूयात, त्याचे आन्सर बघूयात. ओके, सो मी आता काय करतो, हा क्वेश्चन जो आहे रफ करतो, तुमच्याकडे लिहिलेला क्वेश्चन असेलच. जर लिहायला समजलं नाही भेटला तर लिहायला, तर त्याचं आन्सर बघून ठेवा आणि क्वेश्चन तुम्ही पुन्हा एकदा युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघून तुम्ही त्याचं क्वेश्चन लिहून घेऊ शकता. ओके, सो आता मी रफ करतोय आधी. आता आन्सर बघूयात आपण याचं.
आन्सर आन्सर बघत असताना आता आपल्याला सिंपल बार बघायचंय. आता सिंपल बार डायग्राम कसा काढतात बघा. ओके, आता इथे मी काय की हे तुम्हाला प्रॉपर स्केलनी करायचंय. ज्यावेळेला डायग्राम काढाल त्यावेळेला हा डायग्राम जो आहे तुमचा हा तुम्हाला प्रॉपर स्केलनी काढायचा आहे. ओके, सो हे जे दोन आहेत हे जे ऍक्सेस आहेत दोन्ही त्याला काय म्हटलं जातं एक्स एम वाय. पण त्याला आपल्याला इथे एक्स वाय म्हणायची गरज नाही. फक्त एक काम करा की इथे जो आहे हा पॉइंट आहे 0. हा पॉइंट कोणता आहे 0. आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेला आपण या ठिकाणी काय घ्यायचं किंवा हे समजलं पाहिजे. आता आपल्याला एक्झॅक्ट एरिया जो आहे एरिया काही आपल्याला कॅल्क्युलेट करायचा नाहीये किंवा एरिया आपल्याकडे नंबर मध्ये नाहीये. त्यामुळे त्याची पर्टिक्युलर हाईट असली पाहिजे किंवा पर्टिक्युलर नंबर असला पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यामुळे आपण घेताना काय करूया तिथे एरियाच घेऊया. कारण मी तुम्हाला म्हटलं इथे 1 डायमेन्शनल डायग्राम आहे. याच्या फक्त लेंथला मिनिंग आहे, विड्थला नाहीये. ओके, त्याच्यामुळे आपण इथे घेऊयात. आता इथे एरिया वाईज आपण घेऊयात. फर्स्ट आपण घेऊयात, मी फक्त इनिशियल घेता बोरिवलीचा बी, गोरेगाव जी, बँड्रा बी आर म्हणूयात आणि इथे कुर्ला के. ओके, सो 4 एरिया आपण घेतले, बोरिवली, गोरेगाव, बँड्रा, कुर्ला. आता आपल्याला काय करायचंय तर त्याचा रेनफॉल दाखवायचा आहे. आता इथे 0 पॉइंट आहे. आता रेनफॉल दाखवत असताना रेनफॉलची हायएस्ट रेनफॉल कितीचा आहे तो बघा. सपोज हायएस्ट आहे आपल्या याच्यात 3000 आणि लोवेस्ट किती आहे. हायएस्ट 3000 होता 3000, लोएस्ट आहे 1750. सो आता आपण घेताना काय करूयात मग 500चा डिफरन्स घेऊयात. म्हणजे असं एज्युम करूयात आता 1 सेंटीमीटर अंतर आहे. स्केलने करायचे त्यावेळेस 0 आणि ह्याच्यामध्ये सपोज 1 सेंटीमीटरचं अंतर घेतलं. सो 1 सेंटीमीटर म्हणजे 500 पॉइंट्स, 500 mm. 1 सेंटीमीटर म्हणजे किती 500 mm. मग 2 सेंटीमीटर म्हणजे 1000, 3 सेंटीमीटर म्हणजे 1500, then 2000, then 2500 and then 3000. आता याच्यात तुमच्या एक लक्षात आलं का की हे का घेतलं हे समजलं ना की 500 ने का स्टार्ट केलं. कारण मिनिमम व्हॅल्यू 1750 आहे. त्याच्यामुळे ते आपण 500 पासून स्टार्ट केलं म्हणजे 500चा डिफरन्स दाखवला तरी आपल्याला तो जो आहे तो एक्झॅक्ट दाखवला. सपोज इथे म्हटलं असतं की स्टुडंट्सचे मार्क्स म्हटले असते, मार्क्स म्हटले असते आणि मार्क्स असं म्हटले असते की 0 to 100. ओके, याच्या दरम्यान मार्क्स असते. तर आपण इथून कशाने सुरुवात केली असते 10-10चा गॅप ठेवला असता. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मार्क्स धरले असते. सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असं 100 पर्यंत केलं असतं. ओके, आता आपल्याकडे मिनिमम 1750 आहे आणि मॅक्झिमम 3000 आहे. त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम 500चा गॅप मध्ये ठेवूयात. म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 mm. ओके, सो इथे आपण म्हणूयात पहिलं रेनफॉल इन mm, rainfall in mm. ओके, ओके, सो त्याच्यामुळे आता काय रेनफॉल इन mm म्हटलं. ओके, आता आपण काय करूयात मग दाखवूयात. सो फर्स्ट आपलं काय होतं बोरिवली. बोरिवली किती mm होतं 2000. बोरिवली होतं 2500. सो बोरिवली 2500, 2500 बोरिवली. आता याच्यामध्ये लक्षात आता ह्याच्यामध्ये जेवढा गॅप तुम्ही इथे सोडाल ह्या बार नंतर पुढच्या बार मध्ये तुम्ही जेवढा गॅप सोडाल तेवढा तुम्हाला कंटिन्यू सगळ्या बार मध्ये ठेवायचा आहे. मग
तुम्हाला असं काही लिमिट नाहीये की याच्यामध्ये 1 सेंटीमीटरचाच गॅप पाहिजे, 2 सेंटीमीटरचा पाहिजे, 3 सेंटीमीटरचा. तुमच्या तुम्हाला एखादा जर डायग्राम जर प्रेझेंट करायचे तर तुम्हाला ती किती सुटेबल, चांगली कोणत्या पद्धतीने दिसेल, की किती सेंटीमीटर गॅप ठेवल्यानंतर मला ती चांगली दिसेल आणि उठून दिसेल, सो ते तुम्ही ठरवायचंय. इथे तुम्हाला असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये की 2 बारच्या मध्ये इतकंच गॅप असला पाहिजे. ओके, सो सेकंड आता गोरेगाव. गोरेगावची किती होती रेनफॉल 3000, म्हणून आपण काय करूया गोरेगाव 3000. ओके, गोरेगाव 3000. देन येतं बँड्रा. बँड्राची किती होती 1750. बँड्रा किती आहे 1750. सो 1750 कुठे येईल मग? सो तो येईल ह्याच्यामध्ये येईल, बरोबर आहे, इथे. सो त्याच्यामुळे बँड्रा 1750. बँड्रा झालं, त्याच्यानंतर इथं कुर्ला. मग कुर्ला किती म्हटलेलं आहे 2200. 2200 म्हणजे ते कुठे येईल? सो साधारण या ठिकाणी कुठेतरी येईल, म्हणून आपण घेऊयात कुर्ला. ओके, सो हा झाला तुमचा सिंपल बार डायग्राम. काय केलं कळलं की जो तुम्हाला डायग्राम दिला होता, जो तुम्हाला डाटा दिला होता, एरिया दिला होता बोरिवली, गोरेगाव, बँड्रा, कुर्ला, आणि तुम्हाला रेनफॉल दिला होता. ओके, रेनफॉल इन एमएम मध्ये दिला होता. तो तुम्हाला एक टेबल दिला होता. तुम्ही आपण काय केलं, त्या टेबलला फक्त डायग्राम मध्ये प्रेझेंट केलं. कशा पद्धतीने प्रेझेंट केलं? सो एरिया जर दिले होते ते एरिया आपण त्याला नाव दिलं, प्रत्येक बारला त्या एरियाचं नाव दिलं. हा बार म्हणजे कोणता? बोरिवली. हा बार म्हणजे कोणता आहे? गोरेगाव. हा बार म्हणजे बँड्रा, आणि हा बार म्हणजे कुर्ला. आणि रेनफॉल दिलेला आहे. तो रेनफॉल जो त्याने दिलेला होता त्या पद्धतीने, आता पहिल्याचा होता 2500, म्हणून आपण 2500 तो बार थांबवला. त्याची हाईट किती ठेवली? 2500. सेकंडचा रेनफॉल किती होता? 3000, म्हणून 3000 ला जाऊन आपण काय केलं, 3000 पर्यंत आपण हाईट घेतली आणि तो स्टॉप केला तिथे. त्याच्यानंतर बँड्रा किती ते 1750. आता ज्यावेळेस तुम्ही सेंटीमीटर मध्ये घ्याल त्यावर कसं असतं, आता सपोज इथे आता हे अंतर आहे 1 सेंटीमीटर. ओके, इथे आहे 500 आणि इथे आहे 1000. ओके, आता प्रत्येक सेंटीमीटरच्या मध्ये किती हे असतं तर 10 पॉइंट्स असतात, बरोबर आहे. सेंटीमीटरचं काय होतं की मिली सेंटीमीटर म्हणजे. सो 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, सो अशा तुमच्या लाईन्स असतात. सो ही झाली तुमची मिडल. मग आता 1000 आणि 500 ची मिडल किती येते? तो येतो 750, बरोबर आहे. 750 इथे आला. मग ज्या वेळेला मला असं सांगितलं जाईल की ज्या वेळेला असे व्हॅल्यू येईल की 7, आता इथे जसं आलंय 1750, आता 1500 आणि 2000 च्या मधला जो मिडल जो असेल तो कोणता असेल? 1750, म्हणून आपण तो मिडल घेतला. आलं लक्षात? तुम्हाला ते ज्या वेळेला तुम्ही स्केल ने काढाल तेव्हा सेंटीमीटर तो तुम्हाला एक्झॅक्ट लाईन समजेल. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्हाला तो बार डायग्राम बनवायचा असतो. ओके, सो सिंपल बार डायग्राम दिसला. आता सिंपल बार डायग्रामला आपण एक्सप्लेन करूया. सिंपल बार डायग्राम मध्ये काय असतं? तर सिंपल बार डायग्राम मध्ये फक्त तुमचे रेक्टँगल असतात. रेक्टँगलने तुमचा डाटा रिप्रेझेंट केला जातो. ह्या रेक्टँगलला काय केलं जातं तर ह्या रेक्टँगलच्या मध्ये पर्टिक्युलर गॅप दिला जातो. 2 रेक्टँगलच्या मध्ये गॅप असतो. हा जो गॅप आहे, हा गॅप सर्व रेक्टँगलच्या मध्ये सेम राहतो. काय म्हटलं त्यांनी? हा जो गॅप आहे तो सर्व रेक्टँगलच्या मध्ये काय म्हटलं? सेम राहतो. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्हाला तो जो आहे सो रेक्टँगलने दाखवलं जातं. रेक्टँगलच्या मध्ये पर्टिक्युलर गॅप असतो. प्रत्येक रेक्टँगल हा सेपरेट असतो. आणि ह्याचा ड्रॉबॅक काय आहे सिंपल बार डायग्रामचा? सिंपल बार डायग्रामचा ड्रॉबॅक असा आहे की याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच डाटा दाखवू शकताय, म्हणजे मल्टिपल डाटा दाखवता येत नाही. जसं की आता यांनी काय म्हटलंय की याच्यामध्ये रेनफॉल इन एमएम, सो रेनफॉलच तुम्ही दाखवू शकताय.
आता याच्यामध्ये जर तुम्हाला अजून असं म्हटलं असतं की बँड्रा कुर्लाचा रेनफॉल आहे, पण त्याच्यासोबत बँड्रा कुर्लाचं जे काही टेम्परेचर आहे ते सुद्धा दिलं असतं, तर दोन्ही डाटा तुम्हाला एकत्र दाखवता आला नसता. सो हा त्याचा ड्रॉबॅक आहे. बार डायग्राम मध्ये तुम्हाला फक्त एकच डाटा जो आहे तो शो करता येतो इथे. आलं लक्षात, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. सो हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल बार डायग्राम जर आलं, तू असं म्हटलं की एक्सप्लेन सिंपल बार डायग्राम, तर सिंपल बार डायग्राम जो आहे असा तुम्ही एक्सप्लेन करू शकता की याच्यामध्ये जे आहे हा रेक्टँगल टाइप्स मध्ये याच्यात रेक्टँगल्स असतात. एक्स आणि वाय ऍक्सेसला ते रेक्टँगल्स दाखवले जातात. या रेक्टँगलच्या विड्थ जे असेल ती विड्थ किती असू शकते त्याला काही कोणाचं लिमिट नाहीये, पण याचे जे हाईट आहे, लेंथ आहे ती मिनिंगफुल असते. सो त्या लेंथला मिनिंग असतं. आणि दुसरी गोष्ट याच्या प्रत्येक एरिया किंवा प्रत्येक एरियाचा किंवा प्रत्येक सेक्शनचा ह्याच्यात बार डायग्राम जो आहे किंवा रेक्टँगल आहे तो सेपरेट राहतो. प्रत्येक रेक्टँगलच्या मध्ये एक पर्टिक्युलर गॅप ठेवला जातो. आणि दुसरे काय ह्याचा ड्रॉबॅक असा आहे की याच्यामध्ये ऍट अ टाइम फक्त एकच डाटा शो केला जातो, मल्टिपल डाटा याच्यात दाखवता येत नाही. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, नंतर मी काय म्हटलं की हा जो बार डायग्राम आहे हा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ओके. सो याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असतील तर सांगा, नसतील तर मी एक एक्झाम्पल देतो बार डायग्रामचं, ते तुम्ही नेक्स्ट लेक्चरला मला सॉल्व्ह करून. हे एक्झाम्पल घ्या. फॉलोइंग टेबल गिव्स, मी रफ करतोय. क्वेश्चन घ्या. फॉलोइंग टेबल gives the marks of some students, marks of some students, marks of some students of English subject, of English subject, on terms of English subject, on unit test, on unit test. Following table gives the marks of some students of English students, some students of English subjects on unit test. Okay, sorry, on unit test on 25th, on 25th November 2020. So following table gives the test marks. इथे म्हणा test marks of some students of English subject. Students following table gives the test marks of some students in English subject. In English subject.
on 25th November 2020. Okay, so following table gives the test marks of some students in English subject on 25th November 2020. So आपण काय करूयात की नेम ऑफ स्टुडंट्स घेऊयात इथे. Name of students and then marks. So name of students, first one घेऊयात हर्ष, यश, वेदा, राज. ओके, हर्ष, यश, वेदा, राज यांचे मार्क्स घेऊयात आपण. आउट ऑफ 100 आहेत त्याच्यामुळे काही इश्यू नाही येतो. तर आपण घेऊयात 70, 86, then 80 and 90. ओके, सेम मार्क्स आहेत आणि इथे रिप्रेझेंट द अबाउट डाटा, represent the above data by a simple bar diagram. Okay, so समजलं. So simple bar हा एक घ्या. Following table gives the test marks of some students in English subject on 25th November 2020. Sum of name of students आणि marks. Name of students कोण आहेत? हर्ष, यश, वेदा, राज आणि त्यांचे marks दिलेले आहेत 70, 86, 80, 90. Then represent the above data by a simple bar diagram. So याचा simple bar diagram काढून मला तुम्ही दाखवायचे. So हा क्वेश्चन लिहून घ्या पटकन आणि या क्वेश्चनचं नेक्स्ट मला लेक्चर पर्यंत याच्या असाइनमेंट जे आहे मला व्हॉट्सअप वरती पाठवून द्या. जसं काही स्टुडंट्सनी मला मागच्या वेळेस ज्या ह्याच्या पाठवल्या याच्या आधीचा लेस दॅन आणि ग्रेटर दॅन मोर दॅन फ्रिक्वेन्सीचा त्याच पद्धतीने या मला पाठवून द्या. ओके, मग आपण आता थांबूया त्या लेक्चरला. काही डाऊट्स असतील तर मला विचारा तुम्हाला ज्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाल तेव्हा. ओके, थँक्यू. काही डाऊट्स असतील तर आताही विचारलं तरी चालेल.